संतांच्या माध्यमातून भगवंताकडे जाता येईल आणि भगवंताच्या माध्यमातून भगवंताकडे जाता येईल। या सगळ्या प्रक्रियेतून आम्ही साधुत्वातून साधुत्वाकडे प्रवास करण्याची दाट शक्यता आहे। त्या साधुत्वातून साधुत्वाकडे जर आमचा प्रवास करायचा असेल तर त्या प्रवासाकरता आमची मार्गक्रमणता 3 पद्धतीचे, 1 आहे ग्रंथ, 2 आहे संत आणि 3 आहे भगवंत। विठ्ठल शास्त्रकृत शास्त्र ग्रंथकृत मार्गक्रमणता आहे, शास्त्रकृत काव्य ग्रंथकृत मार्गक्रमणता 2 आणि काव्यकृत शास्त्र ग्रंथकृत मार्गक्रमणता 3। या तीनही प्रक्रियेतून संतत्वाकडे जर तुमचा किंवा माझा प्रवास व्हावा वाटत असेल तर शास्त्र म्हणजे काय, तर आम्ही आमची मूळ परंपरा वेदामध्ये प्रवास करतो। आमच्या वेदाच्या परंपरा काय सांगतात? वेदाच्या परंपरा आमच्याकडे 4 प्रकारचे वेद आहेत, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद। ह्या 4ही वेदामध्ये स्वतंत्र भूमिका प्रत्येकाने, वेद वेदती म्हणजे जाणणे, जिथं काहीतरी जाणलं जातं, काहीतरी प्राप्त केलं जातं, त्याला आपण वेद म्हणतो। त्या वेदातून जे प्राप्त करायचं, अथर्व वेदामध्ये तुमच्या माझ्या तळपाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत शरीराचं स्वास्थ्य कसं टिकवायचं या सगळ्या प्रश्नाचं उत्तर ज्याच्यात दिलं जातं त्याला अथर्व वेद म्हणतात। अथर्व वेदामध्ये आयुर्वेदाच्या सगळ्या प्रक्रिया दिल्या, तुमच्या माझ्या स्वास्थ्याकरता दिलेल्या आहेत। शरीर कसं टिकवलं पाहिजे अथर्व वेदाने सांगितलं। यज्ञ करायचे असेल तर तुम्हाला यजुर्वेदामध्ये प्रवास करावा लागेल, त्यामध्ये शुक्ल यजुर्वेदांची भूमिका वेगळी व कृष्ण यजुर्वेदांची भूमिका वेगळी। शुक्ल यजुर्वेदी वेगळ्या पद्धतीने प्रवास करतात, कृष्ण यजुर्वेदी वेगळ्या पद्धतीने प्रवास करतात। त्याच्याही अंतर्गत एक प्रकृती, त्याला भैष्यज कृती म्हणतात। यजुर्वेदामध्ये भैष्यज नावाची कृती आहे की यज्ञ करत असताना तुमचं शरीर कसं निरोगी राहिलं पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, किती झोपलं पाहिजे, किती जागरण केलं पाहिजे, याच्या सगळ्या भूमिका त्याच्यामध्ये दिल्या आहेत। एक गोड वाक्य, आयुष्य जर सुखी ठेवायचं असेल तर खूप गोड आपल्याकरता महत्वाचं वाक्य आहे, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं आयुष्य संपलं। फार मोठी प्रक्रिया लागतच नाही, पोटात